मितेश ताके सादर करत आहे सेव्ह द कॅट या पटकथा लेखनावरील जगप्रसिद्ध पुस्तकाचे प्रकरण 2 गिव्ह मी द सेम थिंग ओनली डिफरंट चा सारांश. अच्छा, म्हणजे आज आपण एका खूपच रंजक विषयावर बोलणार आहोत तर. हो नक्कीच. समजा मी असं म्हटलं की द मॅट्रिक्स सारखा अत्यंत गुंतागुंतीचा एकदम गंभीर सायन्स फिक्शन चित्रपट आणि लहान मुलांचा तो मॉन्स्टर्स इंक हा ॲनिमेटेड चित्रपट, हे दोन्ही आतून अगदी एकसारखेच आहेत, तर कुणाचा विश्वास बसेल? खरं सांगायचं तर अजिबात नाही. कुणालाही हे सुरुवातीला वेडेपणाचं वाटेल. हो ना, पण हॉलिवूडचं हेच तर सर्वात मोठं आणि रंजक गुपित आहे. आजच्या या सखोल चर्चेत आपण ब्लेक स्नायडर यांच्या सेव्ह द कॅट या पुस्तकातील दुसऱ्या प्रकरणावर अशी चर्चा करणार आहोत, जी आपण चित्रपट ज्या नजरेने पाहतो ना, तो दृष्टिकोनच कायमचा बदलून टाकेल. अगदी बरोबर. कारण या पुस्तकाचा असा ठाम दावा आहे की जगात आजवर बनलेला प्रत्येक चित्रपट, मग तो कोणताही असो, तो केवळ 10 विशिष्ट साचांमध्ये किंवा कथाप्रकारांमध्ये विभागला जाऊ शकतो. हो, आणि हा दावा पहिल्यांदा ऐकताना खूप धाडसी किंवा अतिशयोक्ती वाटू शकतो, पण जेव्हा आपण कथेच्या मूळ रचनेकडे म्हणजे तिच्या DNA कडे पाहतो, तेव्हा हे सत्य उलगडतं. म्हणजे नक्की कसं? म्हणजे बघा, सामान्यतः जेव्हा आपण जॉनर किंवा कथाप्रकार हा शब्द ऐकतो, तेव्हा आपल्या डोळ्यांसमोर रोमॅन्टिक कॉमेडी, ॲक्शन किंवा हॉरर असे नेहमीचे शब्द येतात. हो, अगदी. आपण तसंच वर्गीकरण करतो ना नेहमी. हो, पण स्नायडर यांनी ह्या पारंपरिक संकल्पनांना पूर्णपणे बाजूला ठेवलंय आणि कथेच्या मूळ भावनेवर आधारित 10 नवीन साचे तयार केले आहेत. तुम्ही आत्ता जे द मॅट्रिक्स आणि मॉन्स्टर्स इंक यांचं उदाहरण दिलंत ना, तेच बघा. अच्छा, त्यात काय साम्य आहे? मॅट्रिक्समध्ये निओ नावाचा नायक एका अशा जगात राहतो जे खोटं आहे हे त्याला हळूहळू कळतं, बरोबर? बरोबर. एक मार्गदर्शक त्याला सत्य दाखवतो आणि तो एका अशा भयानक यंत्रणेशी लढतो जी माणसांची ऊर्जा शोषून घेते. बापरे, हो. आता अगदी याच चष्म्यातून मॉन्स्टर्स इंककडे पहा. तिथेही सली नावाचा नायक एका खोट्या समजुतीवर आधारित जगात राहतो. त्यालाही एका लहान मुलीमुळे सत्य कळते. अच्छा, हो. आणि तो अशा एका कॉर्पोरेट कंपनीच्या विरोधात जातो जी लहान मुलांच्या भीतीतून ऊर्जा मिळवते. म्हणजे बाह्यरूप वेगळं असलं तरी आतला कथेचा सांगाळा तोच आहे. हे ऐकल्यावर तर डोकं चक्रावून जात आहे. पण थांबा, इथे मला एक प्रश्न पडलाय. जर आतला सांगाडा तोच आहे, चित्रपटांचे टप्पे तेच आहेत, तर मग हे सरळ सरळ दुसऱ्याची कथा चोरण्यासारखं नाही का? हा अतिशय स्वाभाविक प्रश्न आहे. कारण सूत्रांमध्ये याला हॉलिवूडचे सर्वात मोठे गुपित म्हणजे हॉलिवूड्स डर्टी लिटल सिक्रेट असं म्हटलं आहे. म्हणजे हॉलिवूड हे काय फक्त एक मोठं झेरॉक्स मशीन किंवा कॉपी मशीन आहे का, जिथे एकाच कथेच्या हजारो प्रत्या काढल्या जातात? ही प्रेक्षकांची फसवणूक नाहीये का? वरवर पाहता ती चोरी वाटू शकते, पण आपण याला कथा सांगण्याच्या कलेची भौतिकशास्त्रीय तत्वे म्हणणे जास्त योग्य ठरेल. भौतिकशास्त्रीय तत्वे म्हणजे लॉज ऑफ फिजिक्स ऑफ स्टोरी टेलिंग. अगदी. जसा गुरुत्वाकर्षणाचा नियम पृथ्वीवर सगळीकडे सारखाच लागू होतो, तसाच कथेचाही आहे. ही कोणतीही फसवणूक नाहीये. अच्छा. जेव्हा एखादी गोष्ट, एखादा कथेचा साचा पडद्यावर काम करतो, तेव्हा तो मानवी भावनांना अचूक भिडतो. माणसांना काही विशिष्ट भावनिक अनुभव पुन्हा पुन्हा घ्यायला आवडतात. म्हणजे ज्या कथा यशस्वी होतात त्या अशा मानवी अनुभवांवर बेतलेल्या असतात, ज्यांची पुनरावृत्ती होणे अटळ आहे. नक्कीच. मला हे एका उदाहरणातून समजून घ्यायला आवडेल. सूत्रांमध्ये पॉइंट ब्रेक आणि फास्ट अँड फ्युरियस या 2 अतिशय लोकप्रिय चित्रपटांचा उल्लेख आहे. हो, खूप छान उदाहरण आहे. हे दोन्ही चित्रपट अगदी सारखेच आहेत असं तिथे म्हटलंय. पण कसं काय? म्हणजे एका चित्रपटामध्ये लोक समुद्रात सर्फिंग करतात आणि दुसऱ्यामध्ये रस्त्यावर गाड्या पळवतात. या 2 गोष्टी पूर्ण वेगळ्या नाहीत का? त्या वेगळ्या वाटतात कारण कथेचे बाह्य कपडे वेगळे आहेत. आपण त्यांच्या आतल्या रचनेचा आणि यंत्रणेचा विचार करूया. बरं. पॉइंट ब्रेक या चित्रपटामध्ये काय होतं? एक तरुण अंडरकव्हर पोलीस अधिकारी जो कियानो रिव्हजने साकारलाय, तो बँक लुटणाऱ्या एका टोळीत घुसतो. ही टोळी सर्फिंगची वेडी असते. तो त्यांच्यात मिसळतो, टोळीच्या मोहरक्याच्या करिश्म्याच्या आणि त्या साहसी जीवनाच्या प्रेमात पडतो. शेवटी त्याच्यावर अशी वेळ येते जिथे त्याला स्वतःचे कर्तव्य आणि त्याची ही नवीन फॅमिली यापैकी एकाची निवड करावी लागते. अरे बापरे. आणि आता फास्ट अँड फ्युरियस आठवलं की? हो, सांगा, तुम्ही सांगा.
एक तरुण अंडरकव्हर पोलीस अधिकारी दरोडेखोरांच्या टोळीत घुसतो. तिथे सर्फिंग ऐवजी स्ट्रीट रेसिंग आहे. तो टोळीच्या मोहरक्याच्या म्हणजे विन डिझेलच्या प्रभावाखाली येतो. अगदी बरोबर. त्या वेगवान जीवनाची त्याला ओढ लागते आणि शेवटी त्यालाही अगदी तशीच कर्तव्य की फॅमिली अशी निवड करावी लागते. पाहिलंत, म्हणजे केवळ पात्रांचे छंद आणि वाहने बदलली आहेत, पण कथेचे मुख्य टप्पे, तो भावनिक संघर्ष, नायकाचा प्रवास अगदी तसाच राहिला आहे. क्या बात है. हू फ्रेम्ड रॉजर रॅबिट आणि चायनाटाऊन यातील साम्यही अगदी असंच असल्याचं सूत्रांमध्ये सांगितलंय. पण तरीही प्रेक्षक म्हणून आपण जेव्हा चित्रपटगृहात बसतो तेव्हा आपण तक्रार करत नाही की अरे हे तर मी आधी पाहिलंय. आपण तितक्याच उत्साहाने ते पाहतो. अगदी बरोबर. कारण प्रेक्षकांना काय पाहायला आवडतं हे त्यातून सिद्ध झालेलं असतं. त्यामुळेच फास्ट अँड फ्युरियसने पॉइंट ब्रेकचा साचा वापरला म्हणून कोणी नाराज होत नाही. म्हणजे जे काम करतं ते वारंवार वापरलं जातं. हो, कारण ते आपल्या मानसिकतेशी जोडलेलं असतं. हे ऐकून असं वाटतंय की चित्रपट म्हणजे आपल्या स्वतःच्याच इच्छा आणि भावनांचा एक आरसा आहे. अगदी. बरं, जर सर्व कथांचे काही ठराविक साचे असतील तर या आरशात दिसणारा सर्वात पहिला आणि लोकप्रिय साचा कोणता? आपण तिथून सुरुवात करूया. नक्कीच. या पहिल्या प्रकाराला स्नायडर आउट ऑफ द बॉटल असं म्हणतात. आउट ऑफ द बॉटल? हो, हा साचा थेट आपल्या इच्छापूर्तीशी जोडलेला आहे. म्हणजे माझ्याकडे हे असतं तर, ही मानवी इतिहासातील सर्वात आदिम आणि वारंवार केली जाणारी प्रार्थना आहे. म्हणजे हा प्रकार आधुनिक काळातील अल्लाउद्दीनचा दिवा घासण्यासारखा आहे, जिथे जिन बाहेर येतो, पण तो जिन कधी पैशांच्या स्वरूपात असतो तर कधी नशिबाच्या किंवा एखाद्या अचानक मिळालेल्या शक्तीच्या स्वरूपात. अगदी अचूक ओळखलत. आणि यासाठी कथेत खरोखरची जादू किंवा जिन असायलाच हवा असं नाहीये बरं का. अच्छा, मग कसं? सूत्रांमध्ये दिलेला ब्लँक चेक या चित्रपटाचं उदाहरण पाहूया. या चित्रपटात एका लहान मुलाला अचानक आणि निव्वळ योगायोगाने $1 दशलक्ष कोरा चेक मिळतो. तिथे कोणतीही दैवी शक्ती किंवा जादू नाहीये बरं का. हो, खरंय. पण तो मुलगा त्या पैशांनी खेळणी खरेदी करतो, हवी तशी उधळपट्टी करतो. हे पाहताना आपण प्रत्येकजण त्याच्याशी कुठेतरी जोडले जातो. कारण आपल्यालाही नेहमी वाटत असतं की अचानक आपल्याला असा पैशांचा पाऊस मिळाला तर आपण काय करू. नक्कीच. पण नुसती इच्छा पूर्ण झाली म्हणजे कथा संपत नाही ना. त्यातून कथेला गती कशी मिळते? म्हणजे पैसे मिळाले आणि तो मजेत राहू लागला, ही काही कथा असू शकत नाही. तिथेच तर कथेची खरी यंत्रणा कामाला येते. इच्छा पूर्ण होणं हा फक्त कथेचा सुरुवातीचा भाग असतो. अच्छा. जेव्हा ती इच्छा पूर्ण होते तेव्हा त्या व्यक्तीचं आयुष्य क्षणभरासाठी खूप सुंदर होतं. पण त्या अफाट शक्तीसोबत किंवा पैशांसोबत काही भयानक समस्या आणि मोठे धडेही येतात. त्याला जाणवं लागतं की केवळ इच्छा पूर्ण होऊन सुख मिळत नाही. आणि शेवटी तो नायक हे शिकतो की तो पूर्वी जसा होता तेच सामान्य आयुष्य जास्त चांगलं आणि खऱ्या आनंदाचं होतं. म्हणजे एक प्रकारे त्याला स्वतःची ओळख नव्याने होते. आणि याच साच्याचा एक दुसरा अगदी विरुद्ध बाजूचा भागही आहे असं सूत्रांमध्ये म्हटलंय, ज्याला कम अपन स्टेल म्हटलंय. हो, कम अपन स्टेल. म्हणजे एखाद्या गर्विष्ठ स्वार्थी माणसाला जेव्हा धडा शिकवण्यासाठी नशिबाकडून शाप दिला जातो, तो प्रकार. अगदी बरोबर. जसं की लायर लायर चित्रपटामध्ये खोटे बोलणाऱ्या वकिलाला अचानक खोटे बोलता न येण्याचा शाप मिळतो. हे एक प्रकारे त्याला मिळालेलं प्रायश्चित्त असते. पण हा प्रकार लिहिणे थोडे अधिक आव्हानात्मक असते. हो, कारण जर तो नायक सुरुवातीला एवढा वाईट आणि गर्विष्ठ असेल तर आपण त्याची कथा संपेपर्यंत पाहावीच का? म्हणजे आपल्याला तर वाटेल की त्याला धडा मिळतो हे चांगलंच आहे, तो रडतोय तर रडू दे, आपण त्याच्या बाजूने का उभं राहू? आणि म्हणूनच अगदी याच कारणासाठी अशा कथांमध्ये एक सेव्ह द कॅट दृश्य असावेच लागते. हे सेव्ह द कॅट्स दृश्य नक्की काय असतं? थोडक्यात सांगाल का? नक्कीच. कथेच्या अगदी सुरुवातीला त्या वाईट किंवा गर्विष्ठ पात्राकडून एखादं असं कृत्य करून घेतलं जातं जे त्याच्यातला थोडासा चांगुलपणा दाखवतो. म्हणजे कसं? जसं की एखादा अत्यंत कठोर गुंड आहे पण तो रस्त्यावरील एखाद्या भटक्या मांजराला दूध पाजतो किंवा लहान मुलाला रस्ता ओलांडायला मदत करतो. अच्छा. या एका छोट्या प्रसंगामुळे प्रेक्षकांना वाटतं की हा माणूस थोडा स्वार्थी आणि वाईट आहे, पण तो पूर्णपणे नालायक नाही. यात नक्की सुधारणा होऊ शकते. आणि म्हणूनच आपण त्याच्या बदलाच्या प्रवासात गुंग होऊन जातो आणि तो शाप त्याला चांगला माणूस बनवेल याची वाट पाहतो. हे खरंच खूप रंजक आहे. म्हणजे आउट ऑफ द बॉटल हा एका माणसाचा स्वतःच्याच आंतरिक इच्छांचा आणि त्याच्या वैयक्तिक बदलाचा प्रवास आहे. हो. पण माणूस हा समाजशील प्राणी आहे ना. आपले सर्वात मोठे धडे एखाद्या जादुई दिव्याकडून मिळत नाहीत तर ते दुसऱ्या माणसांशी होणाऱ्या संघर्षामधून मिळतात.
मग जेव्हा कथेत एकट्याऐवजी 2 लोक येतात तेव्हा ही कथेची उत्क्रांती कशी होते? इथूनच आपण दुसऱ्या महत्त्वाच्या प्रकाराकडे वळतो, ज्याचं नाव आहे बडी लव्ह. आणि या प्रकाराचा जन्म कसा झाला यामागची अडचण समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. कोणती अडचण? कथा किंवा कादंबरी वाचताना लेखक पात्राच्या मनात काय चालले आहे हे पानांवर सहज लिहून दाखवू शकतो. नायक काय विचार करत आहे हे आपल्याला वाचता येतं. पण चित्रपटात पडद्यावर विचार कसे दाखवणार? बरोबर. तिथे तर दृश्य असतात. हो ना. नायकाला आपले विचार, आपली भीती व्यक्त करण्यासाठी कुणीतरी समोर हवे असते, कुणीतरी ज्याला तो प्रतिक्रिया देऊ शकेल. आणि या गरजेतूनच बडी मूव्ही किंवा 2 मित्रांच्या कथेचा जन्म झाला. अरे वा. आणि याची उदाहरणे तर आपण सतत पाहत आलो आहोत. डॉन क्विझोट पासून ते बॅच कॅसिडी, पोलिसांचे चित्रपट जसे 48 आवर्स, थल्मा अँड लुईस आणि अगदी फाइंडिंग निमो मधील मार्लिन आणि डोरी सुद्धा. होय, आणि तुम्हाला ऐकून कदाचित आश्चर्य वाटेल, पण या साच्याचं सर्वात मोठं गुपित हे आहे की प्रत्येक बडी मूव्ही ही मुळात एक प्रेमकथा असते आणि प्रत्येक प्रेमकथा ही मुळात एक बडी मूव्ही असते. थांबा. इथे मला थोडा विरोध करावासा वाटतोय. 2 पोलिसांची मारामारी आणि शिवीगाळ असलेली ॲक्शन कथा आणि रोमॅन्टिक प्रेमकथा एकाच मापाने कशी मोजता येईल? हे थोडं अतिशोक्ती वाटत नाही का? म्हणजे फाइंडिंग निमोमध्ये बोलणारे 2 मासे आहेत, तिथे कसली प्रेमकथा आली? ऐकायला विचित्र वाटतं, पण हेच सत्य आहे. बडी लव्हमध्ये प्रणय किंवा रोमांस असणे गरजेचं नाही. कथेची भावनिक यंत्रणा कशी काम करते ते बघा. बरं. सुरुवातीला हे 2 मित्र किंवा पात्र एकमेकांचा तिरस्कार करतात किंवा त्यांचे एकमेकांशी अजिबात पटत नाही. पण परिस्थिती त्यांना एकत्र आणते. प्रवासात त्यांच्या लक्षात येतं की त्यांच्यात काहीतरी उणीव आहे आणि ती उणीव हा दुसरा व्यक्ती भरून काढत आहे. अच्छा, म्हणजे एकमेकांना पूरक असतात ते. अगदी. ते दोघेही अपूर्ण आहेत आणि एकत्र आल्यावरच ते एक पूर्णत्व अनुभवू शकतात. पण माणसाचा स्वभाव असा आहे की कोणालाच दुसऱ्यावर अवलंबून राहणे आवडत नाही. हो, अहंकार दुखावला जातो तिथे. अगदी बरोबर. त्यामुळे जेव्हा त्यांना एकमेकांची गरज जाणवू लागते तेव्हा त्यांचा अहंकार दुखावला जातो आणि त्यांच्यात आणखी मोठा संघर्ष उभा राहतो. अरेच्चा, म्हणजे रोमॅन्टिक चित्रपटात जसं मध्यंतरानंतर हिरो हिरोईनमध्ये अचानक गैरसमज किंवा भांडण होतं, तसंच पोलिसांच्या चित्रपटात त्या 2 पार्टनरमध्ये होतं. अगदी तसंच. आणि म्हणूनच या कथांच्या शेवटी येणारा तो ऑल इज लॉस्ट प्रसंग एवढा महत्वाचा असतो. ऑल इज लॉस्ट. हो, ऑल इज लॉस्ट म्हणजे असा प्रसंग जिथे सर्व काही संपल्यासारखे वाटते. प्रेमकथा असो किंवा बडी लव्ह, हा प्रसंग नेहमी 2 पात्रांमधील ताटातूट, मोठे भांडण किंवा दुरावा दर्शवतो. ते एकमेकांना सोडून जातात आणि रागात म्हणतात की मला तुझी काहीच गरज नाही. पण सत्य हे असतं की ते दोघेही एकमेकांशिवाय जगू शकत नाहीत. एक्झॅक्टली. शेवटी त्यांना आपला अहंकार बाजूला ठेवावा लागतो, स्वतःच्या अपूर्णतेची जाणीव स्वीकारावी लागते आणि एकमेकांची गरज मान्य करावी लागते. तेव्हाच कथेचा सुखद शेवट होतो. मग ते 2 पोलीस असोत, 2 मैत्रिणी असोत किंवा मार्लिन आणि डोरी हे 2 मासे असोत. हे सगळं गणित उलगडल्यावर आता मी थेल्मा अँड लुईस किंवा कोणतीही प्रेमकथा कधीच जुन्या नजरेने पाहू शकणार नाही. सगळे एकदम स्पष्ट झाले. पण इथे माझ्या मनात एक खूप मोठा प्रश्न उभा राहतो. कोणतं? बडी लव्ह आणि आउट ऑफ द बॉटल यावरून हे सिद्ध होतं की मानवी नात्यांच्या आणि इच्छांच्या कथा पिढ्यानपिढ्या अगदी आदिमानवाच्या काळापासून चालत आल्या आहेत. हो. मग एका नवीन लेखकाचे किंवा चित्रपट निर्मात्याचे खरे काम काय आहे? जर सर्व कथा आधीच सांगून झाल्या आहेत तर प्रेक्षक चित्रपटगृहात का जातात? आणि इथेच आपण या प्रकरणाच्या शीर्षकाच्या खऱ्या अर्थाकडे येतो. गिव्ह मी द सेम थिंग ओनली डिफरंट. म्हणजे मला तेच जुने द्या पण एका नव्या रूपात. अगदी बरोबर. माणसाला मुळात काहीतरी अत्यंत अनोळखी किंवा पूर्णपणे नवीन नको असतं. त्यांना तीच जुनी, ओळखीची, भावनांना साथ घालणारी कथा हवी असते, पण तिचे बाह्य रूप आणि मांडणी पूर्णपणे नवीन आणि ताजी हवी असते. हे मला एका उदाहरणाने समजून सांगायचं झालं तर हे एखाद्या पारंपरिक महाराष्ट्रीयन पदार्थासारखं आहे, जसे की पुरणपोळी. अच्छा, कसं काय? म्हणजे बघा, प्रत्येक घरात पुरणपोळी बनवण्याची पद्धत थोडी वेगळी असते. बाह्य आवरण कधी जाड तर कधी पातळ असतं. आतल्या पुरणाची चव थोडी वेगळी असू शकते, पण त्याचा मूळ साचा आणि ती खाल्ल्यावर मिळणारे समाधान आणि ती घरगुती भावना ही अगदी सारखीच असते. प्रेक्षकांनाही अशीच एक कथात्मक पुरणपोळी हवी असते, फक्त वेगवेगळ्या प्लेटमध्ये. क्या बात आहे. खूपच सुंदर आणि चपकल उदाहरण दिलं. हॉलिवूडच्या चित्रपटांचे अगदी हेच संत्र आहे. सूत्रांमधील जॉज या चित्रपटाचं उदाहरण घ्या.
आपल्याला वाटतं हा समुद्रातल्या एका महाकाय शार्क माशाचा थरारक चित्रपट आहे. पण तुम्ही जर त्याच्या रचनेकडे पाहिलं तर ही थेट प्राचीन ग्रीक कथांमधील मायनोटॉर या राक्षसाची कथा आहे. बापरे, म्हणजे एक भयानक अक्राळ विक्राळ प्राणी जो एका जागेत लपला आहे, ज्याचा बळी घेण्यासाठी गावाला काहीतरी द्यावं लागतंय. हो, आणि ज्याचा नाश करण्यासाठी एका योद्ध्याला पुढे यावं लागतं. मध्ययुगातील ड्रॅगन मारणाऱ्या योद्ध्यांचाच हा नवा अवतार आहे. फक्त ड्रॅगनच्या जागी इथे शार्क मासा आहे. बापरे, म्हणजे तुम्ही म्हणताय की सुपरमॅन हा आकाशातून आलेला एलियन नसून तो आधुनिक काळातील ग्रीक देव हर्क्युलिस आहे. नक्कीच. किंवा रोड ट्रिपसारखे कॉमेडी चित्रपट पहा, जिथे काही तरुण एका प्रवासाला निघतात आणि त्यांना वाटेत विविध विक्षिप्त माणसे आणि अनुभव मिळतात. ही मुळात चौसरच्या कॅन्टरबरी टेल्स या शतकानुशतके जुन्या साहित्यकृतीचीच आधुनिक आवृत्ती आहे. मग हे 10 जॉनर किंवा साचे माहीत असणं एखाद्या लेखकासाठी कसं फायदेशीर ठरतं? हे साचे त्याला एका चौकटीत बांधून ठेवत नाहीत का? अजिबात नाही. उलट हे नियम समजून घेतल्यामुळे लेखकाला एक प्रकारची मुक्ती मिळते. मुक्ती? ती कशी? खऱ्या अर्थाने मूळ किंवा ओरिजिनल कथा लिहिण्यासाठी आधी हे जुने नियम आणि कथांचे साचे माहीत असणं अत्यंत गरजेचे आहे. तुम्ही नियम तेव्हाच मोडू शकता किंवा त्यात नाविन्य तेव्हाच आणू शकता जेव्हा तुम्हाला ते नियम मुळात काय आहेत हे पूर्णपणे समजलेले असते. बरोबर आहे. वापरून एका अत्यंत जुन्या आणि परिचित भावनेला एका नवीन आणि अनपेक्षित वळणासह प्रेक्षकांसमोर मांडू शकतो. अच्छा, म्हणजे तो प्रेक्षकांना तीच पुरणपोळी देतो, पण अशा नव्या रूपात की प्रेक्षकांना वाटतं त्यांनी हे आधी कधीच अनुभवलं नाहीये. अगदी बरोबर. खरंच ही चर्चा खरोखरच डोळे उघडणारी होती. आपण आता या सखोल चर्चेच्या अगदी शेवटी आलो आहोत. तर आज आपण काय काय समजून घेतलं त्याची एकदा उजळणी करूया. नक्कीच. ब्लेक स्नायडर यांचे सेव्ह द कॅट या पुस्तकातील दुसऱ्या प्रकरणानुसार जगातील आजभर बनलेला प्रत्येक चित्रपट केवळ 10 कथा प्रकारात बसतो. आपण आज त्यातील 2 प्रमुख प्रकार पाहिले. पहिला म्हणजे आउट ऑफ द बॉटल, जिथे माझ्याकडे हे असते तर ही मानवी इच्छा नशीब किंवा चमत्काराने पूर्ण होते. हो, आणि त्याचाच दुसरा भाग म्हणजे कमअपन्स टेल, जिथे वाईट माणसाला धडा मिळताना सेव्ह द कॅट प्रसंगाचं महत्त्व आपण समजून घेतलं. बरोबर. त्यानंतर आपण बडी लव्हकडे वळलो, जिथे 2 भिन्न स्वभावाची पात्रे एकत्र येतात आणि आपल्याला समजते की 2 पोलिसांची मारामारी असलेली बडी मूव्ही ही सुद्धा मुळात एका प्रेमकथेसारखीच असते, कारण त्यातही अहंकार आणि ऑल इज लॉस्ट सारखे भावनिक टप्पे असतात. आणि सर्वात शेवटी आपण हॉलिवूडचे हे गुपित उलगडले की नवीन कथा म्हणजे जुन्याच कथांचे नवे रूप असते. गिव्ह मी द सेम थिंग ओनली डिफरंट. आणि हे सगळं समजून घेताना आपण हेही पाहिलं की याला कथा चोरणे म्हणता येणार नाही, तर ही कथा सांगण्याची भौतिकशास्त्रीय तत्वे आहेत, जी मानवी भावविश्वावर आधारलेली आहेत. अगदी खरे. तर हे सर्व ऐकल्यावर माझ्या मनात एक नवा आणि विचार करायला लावणारा प्रक्षोभक विचार घोळत राहतो. जर आपण पडद्यावर पाहतो ती प्रत्येक गोष्ट मानवी भावनांच्या प्राचीन साच्यात बसते, तर आपण आपल्या रोजच्या जीवनात नकळतपणे कोणत्या साच्यानुसार जगत आहोत? आपण आपल्या आयुष्यातील संघर्ष आणि ध्येय पाहता आपले आयुष्य एखाद्या बडीलव स्टोरीच्या ऑल इज लॉस्ट टक्क्यातून जात आहे, की आपण एखाद्या चमत्काराची वाट पाहत आउट ऑफ द बॉटलच्या आशेवर जगत आहोत? याचा नक्की विचार करा. खूपच सखोल विचार आहे या. पुन्हा भेटूया या पुस्तकाच्या प्रकरण 3चा सारांश ऐकण्यासाठी.